विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण 8th स्टँडर्डचा 14 चॅप्टर 14 मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीट, उष्णतेचं मापन आणि परिणाम पाहणार आहोत. पार्ट 1 पाहणार आहोत. सुरुवातीला जनरल इन्फॉर्मेशन हीटविषयी दिलेली आहे. उष्णतेविषयी साधारण माहिती. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. उष्णता हे एक एनर्जीचं ऊर्जेचं रूप आहे. हीट फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. हीट ही हाय टेम्परेचरकडून लो टेम्परेचरकडे वाहते. इफ ऑब्जेक्ट हीटेड इट एक्सपांड्स. जर एखादी वस्तू हीट केली, तापवली, उष्णता दिली तर त्याचं एक्सपान्शन म्हणजेच प्रसरण होतं. अँड कूल्ड इट कॉन्ट्रॅक्ट्स. आणि जर त्या वस्तूला थंड केलं, उष्णता काढून घेतली, इट कॉन्ट्रॅक्ट्स, त्याचं कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच आकुंचन होतं. स्टेट ऑफ मॅटर म्हणजे मॅटरची अवस्था, पदार्थाची द्रव्याची अवस्था चेंजेस ड्यू टू हीट. उष्णतेमुळे अवस्था बदलते, अवस्थांतर होतं. युनिट्स ऑफ हीट. हीटची युनिट एकक आहेत. इन MKS. MKS सिस्टीममध्ये त्यालाच SI सिस्टीम असं म्हटलं जातं. MKS किंवा SI सिस्टीममध्ये जूल. इन CGS सिस्टीममध्ये कॅलरी. युनिट हीटची युनिट आहेत जूल आणि कॅलरी. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल. हीट रिक्वायर्ड टू इंक्रीज टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर थ्रू 1 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड 1 कॅलरी हीट. आता 1 कॅलरी हीट म्हणजे काय, तर 1 ग्रॅम पाण्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसनं वाढवण्यासाठी लागणारी जेवढी उष्णता आहे त्याला म्हणायचं 1 कॅलरी हीट. एवढे एक्झाम्पल दिले त्याखाली जनरल इन्फॉर्मेशन नंतर. पहिलं उदाहरण आहे, हाऊ मच हीट विल बी नीडेड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1.5 kg वॉटर फ्रॉम 15 डिग्री सेल्सिअस टू 45 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच 1.5 kg पाण्याचं तापमान 15 सेल्सिअसपासून 45 अंश सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल. गिव्ह द आन्सर्स इन कॅलरीज ॲज वेल ॲज इन जूल. कॅलरी आणि जूल या दोन्ही एककामध्ये त्याचं उत्तर काढायचं आहे. इथं दिलेलं आहे बघा, मास बरोबर 1.5 kg. तेच ग्रॅममध्ये रूपांतर केलं तर 1500 ग्रॅम. टेम्परेचर चेंज आहे 30 डिग्री. 15 to 45 म्हणजे 30 डिग्रीचा चेंज झालेला आहे. 30 अंशनं वाढवायचं तापमान. हीट रिक्वायर्ड त्याचं सूत्र आहे फॉर्म्युला मास इंटू टेम्परेचर चेंज. मास आहे 1500 इंटू 30. 1500 गुणिले 30चा गुणाकार येईल 45,000 कॅलरी. कॅलरीमध्ये उत्तर निघालं 45,000 कॅलरी. त्याचंच रूपांतर आपण जूलमध्ये करण्यासाठी इथं दिले फॉर्म्युला 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल. तर 45,000 गुणिले 4.18 त्याचं उत्तर येतं आहे 1,88,100 जूल. एवढी उष्णता लागेल. पुढचं त्यानंतर आहे सोर्सेस ऑफ हीट. उष्णतेचे स्रोत, सोर्सेस. पहिला आहे सन, सूर्य. मेन अँड बिगेस्ट सोर्स ऑफ हीट. सूर्य हा सगळ्यात मुख्य आणि सगळ्यात मोठा स्रोत आहे उष्णतेचा. इन सन, सूर्यामध्ये हायड्रोजन न्यूक्लिफ्यूज, हायड्रोजन अणूंचं किंवा हायड्रोजनच्या अणुकेंद्रकांचं फ्युजन, एकत्रीकरण होतं. टू फॉर्म हेलियम न्यूक्ली. त्याच्यापासून हेलियमचा न्यूक्लियस तयार होतो, म्हणजे हायड्रोजनपासून हेलियम तयार होतो. अँड लार्ज अमाऊंट ऑफ हीट जनरेटेड. आणि मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होते आणि ती आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचते. दुसरा आहे अर्थ. सोर्सेस ऑफ हीटमधला दुसरा अर्थ. अर्थ आपल्याला माहिती आहे, जसं आपण जमिनीमध्ये खोल जाऊ तसं तापमान वाढतं, उष्णता वाढते. आणि ही अर्थची उष्णता आहे त्याला म्हटलं जातं अर्थ हॅज जिओथर्मल एनर्जी. पृथ्वीची जी उष्णता आहे त्याला जिओथर्मल एनर्जी, भूऔष्णिक ऊर्जा असं म्हणतात. भूऔष्णिक. पुढचं आहे केमिकल एनर्जी. बर्निंग ऑफ फ्युएल्स लाईक वूड, कोल, पेट्रोल गिव्ज हीट एनर्जी. ही जी इंधनं आहेत, वूड, कोल, पेट्रोल, डिझेल, गॅस, यांच्या बर्निंगनंतर, ज्वलनानंतर आपल्याला हीट एनर्जी मिळत असते. त्याला केमिकल एनर्जी म्हणतात. त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी, विद्युत ऊर्जा. त्यापासून बघा, इलेक्ट्रिक हीटर, इलेक्ट्रिक प्रेस ही साधनं आहेत. इलेक्ट्रिक हीटर, इलेक्ट्रिकल प्रेस म्हणजे इस्त्री, लाईक इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स, ह्या
इलेक्ट्रिकल साधनाद्वारे गिव्ज हीट एनर्जी, हे आपल्याला हीट एनर्जी देतात, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जीमध्ये करतात. आणि पुढचा फॉर्म आहे किंवा पुढचा सोर्स आहे ॲटॉमिक एनर्जी, अणुऊर्जा. महत्त्वपूर्ण आहे बघा. न्यूक्लिअर फ्युजन ऑफ युरेनियम थोरियम. युरेनियम थोरियमसारखे जे मूलद्रव्य आहेत त्यांचं न्यूक्लिअर फ्युजन, अणुचं विभाजन, अणुकेंद्रकाचं विभाजन झाल्यानंतर गिव्ज मच मोर हीट, यापासून खूप मोठ्या प्रमाणावर उष्णता मिळते इन शॉर्ट टाईम. अगदी कमी वेळामध्ये या युरेनियमच्या आणि थोरियमच्या अणुकेंद्रकामधून आपल्याला मोठ्या प्रमाणावर उष्णता मिळते, ज्याचं रूपांतर पुन्हा इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं. यानंतर पुढचा मुद्दा आहे टेम्परेचर. आता इथं आपल्याला आकृती दाखवलेली आहे. आकृतीमध्ये पहिलं व्हेसल ए, मध्ये आहे व्हेसल सी आणि या बाजूला आहे व्हेसल बी. आपण काय केलं, व्हेसल ए मध्ये समजा हॉट वॉटर आणि व्हेसल बी मध्ये इकडच्या बाजूचं आहे त्यामध्ये नॉर्मल वॉटर किंवा कोल्ड वॉटर ठेवलं. आणि व्हेसल सी मधल्या ह्याच्यामध्ये या दोन्हीतलं मिक्स, याच्यातलं थोडं आणि याच्यातलं थोडं असं मिक्स वॉटर ठेवलं. बघा आकृती काय केली आपण. व्हेसल ए मध्ये हॉट वॉटर, व्हेसल बी मध्ये नॉर्मल वॉटर आणि व्हेसल सी मध्ये मिक्स वॉटर. आता सुरुवातीला आपण आपले दोन्ही हात काय केले, समजा उजवा हात व्हेसल ए मध्ये आणि डावा हात व्हेसल बी मध्ये एकाच वेळी घातला आणि काय केलं, टेम्परेचर पाहिलं तर आपल्याला उजव्या हाताला हॉट लागेल, डाव्या हाताला कोल्ड किंवा नॉर्मल वॉटर लागेल. आणि नंतर आपण हे दोन्ही हात एकाच वेळी जर व्हेसल सी मध्ये म्हणजे मधल्या मिक्स ज्यामध्ये वॉटर आहे त्यामध्ये जर घालून पाहिलं तर हेच पाणी आपल्याला एका हाताला गरम लागेल आणि दुसऱ्या हाताला थंड लागेल. एकच पाणी एका हाताला गरम वाटेल आणि दुसऱ्या हाताला थंड वाटेल. तुम्ही करून बघू शकताय. बघा काय दिले तर माहिती, टेम्परेचर, तापमान. वी कॅनॉट डिटरमाइन टेम्परेचर ॲक्युरेटली बाय सिम्पली टचिंग इट. फक्त स्पर्शानं आपण तापमान ओळखू शकत नाही. थर्मोमीटर इज अ डिवाइस फॉर मेजरिंग टेम्परेचर. हे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर म्हणजे तापमापी वापरतात. तापमान मोजण्याचं जे साधन आहे डिवाइस त्याला थर्मामीटर, तापमापी असं म्हटलं जातं. पुढं हीट अँड टेम्परेचर, पुढचा मुद्दा आहे उष्णता आणि तापमान. ऑब्जेक्ट्स आर मेड ऑफ टायनी पार्टिकल्स. सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या टायनी पार्टिकल्स, लहान लहान कणापासून बनलेल्या असतात. अँड दे आर मुव्हिंग. आणि हे जे पार्टिकल्स असतात ते मुव्हिंग, गतीमध्ये असतात. दॅट इज दे हॅव कायनेटिक एनर्जी. गतीमधली एनर्जी आहे त्याला कायनेटिक एनर्जी म्हटलं जातं. त्या पार्टिकलला कायनेटिक एनर्जी असते. आता हीटची व्याख्या काय बघा. हीट डेफिनेशन. हीट इज अ मेजर ऑफ टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल्स इन अ सबस्टन्स. पदार्थामधल्या अणूंची किंवा कणांची टोटल कायनेटिक एनर्जी, एकूण गतीज ऊर्जा, याला म्हटलं जातं हीट. टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल इज हीट. टेम्परेचर. टेम्परेचर इज मेजर ऑफ ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल्स इन अ सबस्टन्स. आणि तापमान म्हणजे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, सरासरी गतीज ऊर्जा. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजे टेम्परेचर आणि टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे हीट. आता टेम्परेचरची युनिट्स आहेत सेल्सिअस, फॅरनहीट, केल्विन. टेम्परेचरची युनिट्स सेल्सिअस, फॅरनहीट, केल्विन. मग अशी आपण टेम्परेचरचं डिवाइस बघितलं थर्मामीटर आणि युनिट्स आहेत सेल्सिअस, फॅरनहीट, केल्विन. इफ टू सेम ऑब्जेक्ट्स हॅव सेम टेम्परेचर. जर दोन वस्तूंचं तापमान समान असेल टेम्परेचर बट डिफरन्स इन व्हॉल्यूम, आणि त्यांच्या आकारमानामध्ये मात्र फरक असेल, म्हणजे एकाचं आकारमान कमी आणि दुसऱ्याचं आकारमान जास्त असेल, देन तर मोर व्हॉल्यूम हॅव मोर हीट. ज्याचं आकारमान जास्त त्यामध्ये हीट जास्त, उष्णता जास्त असते. आता इथं सुद्धा सॉल्वड एक्झाम्पल्स आहेत बघा. पहिलं एक्झाम्पल आहे हाऊ मच विल टेम्परेचर ऑफ 68 फॅरनहीट इज सेल्सिअस अँड केल्विन. 68 फॅरनहीट तापमान त्याचं सेल्सिअस आणि केल्विनमध्ये किती माप असेल. 68 फॅरनहीट म्हणजे किती सेल्सिअस आणि किती केल्विन. आता या टेम्परेचरचे जे युनिट्स आपण मगाशी बघितली सेल्सिअस, फॅरनहीट, केल्विन, याचं रूपांतर करण्याचं दोन फॉर्म्युले आहेत. पहिला आहे F-32/9 इज इक्वल टू C/5. हा पहिला फॉर्म्युला आहे.
यामध्ये आपण एफची किंमत 68 ठेवली. 68 मायनस 32/9 बरोबर C/5. यांची वजाबाकी येते 36/9 इज इक्वल टू C/5. 9 चौक 36, 4 इज इक्वल टू C/5. आता हे सीला भागिले इकडे गेल्या गुणिले होईल. C बरोबर 4 × 5 इज इक्वल टू 20 डिग्री सेल्सिअस. 68 फॅरेनहीटचं 20 डिग्री सेल्सिअसमध्ये रूपांतर झालं. आता त्याचं पुन्हा केल्विनमध्ये रूपांतर करायचं आहे. K इज इक्वल टू C प्लस 273.15 सेल्सिअस प्लस 273.15, 20 प्लस 273.15, त्याचं केल्विन झालं 293.15 केल्विन. आपण फॅरेनहीटचं केल्विन आणि डिग्री सेल्सिअसमध्ये रूपांतर केलं. एक्झाम्पल 2 बघा काय आहे. ॲट व्हॉट टेम्परेचर, कोणत्या तापमानाला व्हॅल्यू बी सेम इन सेल्सिअस अँड फॅरेनहीट, सेल्सिअस आणि फॅरेनहीटची व्हॅल्यू समान असेल. F बरोबर C. आता F बरोबर C, पहिला फॉर्म्युला आहे F मायनस 32/9 इज इक्वल टू C/5. F बरोबर C आहे, मग या ठिकाणी C ठेवला आपण. C मायनस 32/9 इज इक्वल टू C/5. आता तिरकस गुणाकार केला. 5 C ला गुणलं 5C, 5 वजा 32 ला गुणलं वजा 160, 5C मायनस 160 इज इक्वल टू, हा तिरकस गुणाकार केला 9 × C, 9C. आता या 9C कडे हे 5C या बाजूला नेलं म्हणजे प्लस 5C आहे, तिकडे गेल्यावर मायनस झाले. इथं आहे तसे उरले मायनस 160 इज इक्वल टू 9C मायनस 5C. याचे वजाबाकी आली 4C. मायनस 160 इज इक्वल टू 4C. मग C बरोबर हे 4 याला 160ला भागिले झालं, वजा 160 भागिले 4, याचं उत्तर येते -40. C बरोबर -40. या -40 तापमानाला सेल्सिअस आणि फॅरेनहीट इक्वल असतील. ठीक आहे. इथला आपला पार्ट 1 संपलेला आहे. तुम्ही या नोट्स लिहून घ्या आणि या पाठाचं वारंवार वाचन करा, म्हणजे तुम्हाला हा पाठ समजेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओ खालचं सबस्क्राईब बटन दाबा. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोग वाटत असेल तर तुम्ही गुरुदक्षिणा फी Google पे करू शकता. आजच्यासाठी राम राम.